हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निशा खोत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करा। तुम्हाला आपल्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील। तर मैत्रिणींनो, मी आज दाखवत आहे तुम्हाला छान असे कळीदार मोदक। तर आज आहे संकष्टी, मग त्याच्यासाठी आपण मोदक करतो। मग म्हटलं आज आपल्या चॅनलवर ही रेसिपी करून दाखवूया। तर मी आता हे बघा, हा 1 वाटी गूळ आहे। मग ह्या 1 वाटी गुळासाठी आपल्याला 2 वाटी, ह्याच वाटीच्या प्रमाणाने 2 वाटी मी खोबरं घेतलं आहे किसून। तर आता पहिलं काय करायचं, कढई तापत ठेवली आहे बघा। हे बघा, कढई थोडीशी तापत ठेवली, त्यामध्ये आता मी हे खोबरं टाकून घेते। 2 वाट्या अगदी मोजून घेतलेलं मी खोबरं। तर खोबरं टाकून घेतलं की लगेच काय करायचा, गूळ टाकायचा। हा गूळ टाकून द्यायचा। जर तुम्हाला कमी जास्त प्रमाण करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। ज्यांच्या घरात गूळ जास्त लागतं त्यांना थोडा अधिक गूळ टाकावा लागेल, आणि ज्यांना कमी गूळ लागतो त्यांनी पाऊण वाटी गूळ, 2 वाटी खोबरं असेल तर पाऊण वाटी गूळ टाकला तरी बस होऊन जाईल। तर हे बघा, आता हे आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता ह्या गुळामध्ये नारळाच्या खोबऱ्यामध्ये आपल्या तेलाचं प्रमाण असतं, म्हणून आपल्याला इथे मी पहिलं तूप टाकलं नाही आहे। गूळ आता विरघळला, नारळ सगळं चून आपलं पाणी सुकत आलं ना की नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं आहे। तुपाने कसं थोडं चुरून आपलं हे सारण आहे मोदकाचं ते सॉफ्ट होतं, म्हणून थोडं टाकून घ्यायचं आहे। तर आता मी हे बघा, बारीक किंवा मीडियम गॅसवर व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। जर तुम्ही कच्चं ठेवलं तर ह्याला पाणी सुटतं, आणि जास्त सुकलं तर मग ते खायला चांगले नाही लागत, म्हणून व्यवस्थित असं बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता 1-2-4 मिनिटांनंतर गूळ पूर्णपणे असा वितळून गेला आहे। हे बघा, विरघळला आहे पूर्ण गूळ, आणि आपलं हे सारण आहे आता एवढं बघा, एवढंसं असं भाजलेलं गेलं आहे। तर आपण काय करूया, आता याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया। आता तूप टाकून झालं की असं व्यवस्थित परतून घ्यायचं। 1-2-3 मिनिटं परत आपण व्यवस्थित असं लाल होईपर्यंत थोडंसं परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वेलची पावडर। पण वेलची पावडर जेव्हा तुम्ही करायला घ्याल ना तेव्हा टाकली तरी चालते, कारण ह्याच्यामध्ये टाकून आपण जर परत गरम केलं ना, हे जास्त वेळ आपण परतत राहिलो ना असं गॅसवर, तर त्या वेलचीचा सुगंध येत नाही। मग काय करायचं, जेव्हा आपण मोदक करायला घेणार ना तेव्हा वेलची पावडर टाकून घ्यायची। तर हे आता आपलं होत आलंय, तोपर्यंत मी गॅस बंद करते आणि हे थंड झालं की एका भांड्यामध्ये असं काढून घेते, आणि लगेचच मी मोदकाचं पीठ भिजवायला घेते, भागवायला। असं गरम पाण्यामध्ये भागवून घ्यायचं असतं आपल्याला, ते मी भागून घेते। हे पूर्णपणे असं झालेलं आहे। गुळाचं प्रमाण बरोबर घेतलं ना व्यवस्थित आपलं सारण तयार होतं। तर आता मी काढून घेते। आता आपलं सारण तर तयार झालं आहे। तर आता आपण घेऊया पीठ हे करायला, भागवायचं पीठ हे गरम पाण्यामध्ये घेऊन। तर मी त्यासाठी घेतलं आहे बघा, हा 1 वाडगं भरून पीठ घेतलं आहे। कोणतीही वाटी घ्या किंवा काही भांडं घ्या, पण ते सम प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आपल्याला।
पण पाणी समप्रमाणात जरी घेतलं तरी पीठ आपल्याकडे जे आपण पीठ आणतो ना ते कधी जाड असतं तर कधी बारीक असतं चक्कीतून आणलेलं. म्हणून काय करायचं, जरी हे समप्रमाणात पाणी घेतलं तरी आपण थोडंसं पाणी पहिलं काढून ठेवायचं. जर आपल्याला लागलं तर आपण नंतर घालू शकतो, म्हणून काय करायचं, थोडं पाणी काढून ठेवायचं. तर आता मी हे भांडं भरून पाणी घेते आणि उकळत ठेवते. आता पाणी उकळत ठेवलं आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं. कारण मोदक खाताना मीठ नाही टाकलं तर त्याला चव लागत नाही, म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं पिठासाठी. आणि आता हे पाणी उकळलं ना की लगेच आपण थोडंसं पाणी काढून घेऊया आणि हे पीठ टाकून आतमध्ये चांगलं पीठ भागवून घेऊया. पाणी आता उकळलं आहे, मी थोडं पाणी काढून ठेवलं आहे बघा इकडे. आपल्याला लागलं तर आपण परत घेऊ शकतो म्हणून. कारण पिठाचा आपल्याला अंदाज येत नाही, पीठ कधी पण जाड येतं कधी बारीक येतं, म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते थोडं पाणी काढून ठेवा, लागलं तर आपण यूज करू शकतो. आता मी हे पाण्यामध्ये पीठ टाकून घेते. आता पीठ टाकून घेते मी, हे बघा. व्यवस्थित पिठामध्ये पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता गॅस बंद करून टाकूया. पीठ चांगलं फुलून येतं, हे बघा चांगलं फुललं आहे पीठ. आता सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या व्यवस्थित. हे बघा सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आणि काय करायचं, आता परातीमध्ये पीठ घेऊन लगेच पीठ परातीमध्ये घ्यायचं, गरम गरम असं मिक्स करायचं. हे बघा आता आपल्याला वाटतंय सुकं आहे पीठ, मग आता घालून घ्यायचं पाणी. कारण की हे बघा सगळं लागणार आहे पाणी. पण मी काय सांगते, कधी कधी पीठ बारीक असलं ना, तांदळावर असतं, कुठच्या तांदळाचं पिठाला पाणी कमी लागतं, म्हणून आपण असं करायचं. आता तेल पाण्यात, थंड पाणी आणि तेल असा हात लावून घ्यायचा. आपल्या हाताला तेल लावायचं, थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ हे चांगलं भाकरीचं जसं पीठ आपण मळतो ना तसं व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं थांबलात तरी चालेल, कारण हाताला झटका बसतो म्हणून. पण जेवढं गरम गरम पीठ मळून ठेवाल ना तेवढं ते पीठ चांगलं सॉफ्ट येतं, एकदम नरम पीठ येतं आणि मोदक आपले चांगले कळीदार असे मोदक तयार होतात. चांगल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. जर तुमच्याकडे स्मॅशर वगैरे असेल तर स्मॅशरने तुम्ही असं दाबू शकता. बघा आता असं तेल हातावर घ्यायचं. पाणी बघा मी ठेवलेलं ना पाणी, ते सगळं पाणी लागलं आहे. जेवढ्यास तेवढं पाणी, एवढं प्रमाण बरोबर आहे. ह्या पिठाला तेवढं पाणी लागलं आहे. मी काय वेळेस पाणी काढून ठेवते ना थोडं उरतं पाणी, पण आज बरोबर झालं आहे बघा. आता हे सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि एकदम असं सॉफ्ट झालं आहे बघा. तर आता तेल लावतो. हे बघा आपलं आता चांगलं पीठ मळून झालं आहे. तुम्ही हवं तर 4-5 मिनिटं ठेवू शकता. आता मी ठेवलं नाहीये, लगेच करून घेते. बघा चांगलं पीठ आपलं एकदम असं नरम झालं आहे. आता काय करायचं, तेलाचा हात लावायचा. हात चांगले स्वच्छ पीठ मळल्यानंतर धुवून घ्या आणि तेलाचा हात लावा. जसं साईडने एक एक गोळा, जेवढा तुम्हाला मोदक कसे तुम्ही लहान मोठे करत असाल तसं. मी हे बघा हा एवढा गोळा घेतला आहे. असा व्यवस्थित छान एकदम सॉफ्ट आलाय बघा.
ह्या अंगठ्याने असं दाबत जायचं, पण मध्ये जास्त दाबायचं नाही, थोडंसं मध्ये जाड ठेवायचं आणि साईडच्या ह्या 2 बोटांनी हे बघा असं करायचं. आता एक चमचा एवढं सारण घ्यायचं. 1 चमचा बस झालं. असं दाबायचं थोडंसं. वेलची वगैरे मी घालून घेतली आहे हा थंड. मगाशी मी बोलली तुम्हाला ना, मी वेलची नंतर घालते. वेलची वगैरे घालून घेतली आहे. आता हे बघा, हे बोट आहे ना, 3 बोटांचाच आपल्याला उपयोग लागतो. हे बोट आहे ना, हे असं मध्ये ठेवायचं. हे असं मध्ये ठेवायचं आणि अंगठा आणि हे बोट आहे ते असं खाली ठेवायचं आणि असं सारखं प्रेस करायचं. जेवढ्या कळ्या पाडायला येतील ना, कळी ह्या अशा तेवढ्या पाडायच्या. मग मोदक आपला खूप छान दिसतो. आणि असं हे साईडने असं दाबत दाबत हळू दाबायचं आणि असं हे सगळं वरती घ्यायचंय बघा. आणि इथे आल्यानंतर असं हे सगळं छान त्याला अशी शेंडी घ्यायची करायची. झाला आपला मोदक. आणि नंतर मग असं धरायचं आणि त्याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं. कसा दिसतोय मोदक बघा. कळी पण छान आल्या आहे. असेच मी आता हे करून घेते बाकीचे आणि एक दाखवते तुम्हाला. असं व्यवस्थित गोळा करून घ्या. गरम गरम घेतले ना करायला पटपट करून होतात. हे बघा, तेलाचा हात लावायचा, पटपट होतात. मध्ये थोडासा जाड भाग ठेवायचा, नाही तर मध्ये फुटतात ते पातळ असले तर. हे बघा, छान असं पटपट पटपट करत जायचंय. असं झाला मोदक. आता मी तुम्हाला करंजी बनवून दाखवते. मोदक म्हटलं की करंजी आलीच तिथे, मग करंजी दाखवते बनवून. बघा, आता हे गोळा गोळा घेतला आहे. हे थोडं पसरट करायचं. असं फोल्ड करून घ्यायचं आणि या साईडच्या ज्या किनारा आहेत ना, हे साईड ते दाबून घ्यायच्या. हे बघा, दाबून घ्यायचं. हा अंगठा वरती, हे बोट खाली, थोडंसं खेचायचं हलकसं, परत दाबायचं, खेचायचं, परत दाबायचं. हे बघा, असं एकदम सोपी आहे करायला. झाली की नाही आपली करंजी तयार. हे बघा. तर आता अशा प्रकारे मी सगळे करून घेते आणि जेव्हा मी उकडत ठेवणार ना तेव्हा भेटते. हे बघा मैत्रिणींनो, आपले मोदक आता वळून तयार झाले आहेत. हे बघा, सगळे बनवून झाले आहेत. छान असे मोदक आले आहेत बघा. तर आता मी उकडत ठेवते मोदक. ते त्याच्यासाठी मी ठेवते इडलीचं भांडं. इडलीच्या भांड्यामध्ये मी प्रत्येक वेळी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवते. पाणी टाकून घेते. 1 तांब्यावर पाणी बस होईल. आणि हे 2 नंबरचं भांडं ठेवते. ह्याला काय करायचं, तेल लावायचं. बघा, असं साईडने सगळीकडे भांड्याला आतून तेल लावून घ्यायचं. हे तेल असं लावून घेतलं ना की मोदक आपले ठेवले ना की चिकटत नाही. म्हणून आता काय करायचं, असं ठेवून घ्यायचे. बघा,
सगळीकडे व्यवस्थित ठेवून घ्यायचे। एकावर एक मोदक ठेवायचे नाहीत, एकावर एक ठेवले ना की फुटतात मोदक। आता हे बाकीचे आहेत ना ते दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून घेते मी। तसंच वरून असं सगळीकडे तेल लावायचं भांड्याला। आता हे होल बघायचे ह्या भांड्याचे आणि खालच्या भांड्याचे, असं क्रॉस ठेवायचं थोडं, की मग पाणी थांबत नाही या भांड्यामध्ये वरती, नाहीतर मोदकाच्या साईडला ना असं पाणी राहतं। ही आपली करंजी आहे बघा, हे बघा तुम्हाला दिसते का समजत नाही बघा, छान अशी त्याला हे बघा मुरड घालायची व्यवस्थित, आमच्याकडे याला मुरड बोलतात हे बघा। तर मी अशी ठेवून देते आणि झाकण फास्ट गॅस करते, झाकण लावते आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये गॅस काढून टाकायचा, कारण मोदक चांगले उकडतात आणि एकदम सॉफ्ट झाले त्यामुळे उकडतील लगेच। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण गॅस बंद करायचा। हे बघा मैत्रिणींनो, मोदक आपले व्यवस्थित असे छान बनले आहेत आणि हे बघा मी 10 ते 12 मिनिटं गॅसवर ठेवलं आणि गॅस काढून टाकला आणि आता पूर्ण थंड झाले आहे। आणि आता मी हे ओपन केलं भांडं, तर हे बघा छान असे व्यवस्थित तयार झाले। हे आता मी व्यवस्थित असे काढून घेते, नैवेद्य बनवते आणि दाखवते तुम्हाला। बघा सगळे व्यवस्थित। चला तर मग भेटूया आपण मैत्रिणींनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय। आणि कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। प्लीज छान छान कमेंट करा।